नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती GKGS मध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज पोलीस भरतीला येणारे संभाव्य प्रश्न बघूया. बघा, क्वेश्चन नंबर 1. भाषिक तत्वावर स्थापना झालेले भारतातील पहिले राज्य कोणते आहे? हे आंध्र प्रदेश आहे. आंध्र प्रदेश 1953 ला 1953. क्वेश्चन नंबर 2. भारतातील पहिले 100% साक्षर जिल्हा कोणते राज्य आहे? हे केरळ आहे. केरळ. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. भारतातील पहिले सेंद्रिय राज्य व पहिले निर्मल राज्य कोणते आहे? हे सिक्कीम आहे. सिक्कीम. भारतातील पहिले सेंद्रिय राज्य व पहिले निर्मल राज्य हे सिक्कीम आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. प्लास्टिक मतदान ओळखपत्र मतदाराला वाटणारे पहिले राज्य कोणते आहे? हे त्रिपुरा आहे. त्रिपुरा. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. जनसुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य कोणते आहे? हे आंध्र प्रदेश आहे. आंध्र प्रदेश. जनसुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य कोणते आहे? हे आंध्र प्रदेश आहे. आंध्र प्रदेश. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. समलैंगिक विरोध कायदा करणारे पहिले राज्य कोणते आहे? हे तमिळनाडू आहे. तमिळनाडू. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. मानव अधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे? हे पश्चिम बंगाल आहे. पश्चिम बंगाल. मानव अधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य हे पश्चिम बंगाल आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. लोक आयुक्त संमत करणारे पहिले राज्य हे कोणते आहे? हे उत्तराखंड आहे. उत्तराखंड. लोक आयुक्त संमत करणारे पहिले राज्य हे उत्तराखंड आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. देशातील पहिले केरोसिन मुक्त राज्य कोणते आहे? हे दिल्ली आहे. दिल्ली. केरोसिन मुक्त राज्य कोणते आहे? हे दिल्ली आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. केरोसिन थेट लाभ हस्तांतर म्हणजे DBT राबविणारे पहिले राज्य कोणते आहे? हे झारखंड आहे. झारखंड. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. मानवी दूध बँक म्हणजे जीवनधारा चालविणारे पहिले राज्य कोणते आहे? हे राजस्थान आहे. राजस्थान. भारतातील सगळ्यात मोठे राज्य कोणते म्हणते? राजस्थान आहे. केव्हा स्थापना केली? त्याची 26 मार्च 2014 ला. मानव दूध बँकची चालवणारे पहिले राज्य कोणते? राजस्थान. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. भारतातील पहिले कार्बनयुक्त राज्य कोणते आहे? कार्बनमुक्त राज्य हे हिमाचल प्रदेश आहे. हिमाचल प्रदेश. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे? हे दिल्ली आहे. दिल्ली. भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करणारे राज्य कोणते? दिल्ली आहे. प्लीज मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, जेवढे आपण पोलीस भरतीला IMP टॉपिक घेत आहोत. बघा, क्वेश्चन नंबर नेक्स्ट. भारतातील पहिले महिला न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे? हे पश्चिम बंगाल आहे. पश्चिम बंगाल. केव्हा स्थापना केली? 2013 ला. मालंदा या ठिकाणी. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. मिनरल वॉटर बाटलीवर बंदी घालणारे पहिले राज्य कोणते आहे? हे सिक्कीम आहे. सिक्कीम. मिनरल वॉटर बाटलीवर बंदी घालणारे पहिले राज्य कोणते आहे? सिक्कीम. मृदा स्वास्थ्य कार्ड सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे? हे पंजाब आहे. पंजाब. मृदा स्वास्थ्य कार्ड सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे? हे पंजाब आहे. पंजाब. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. सेवा हमी कायदा म्हणजे RTI संमत करणारे पहिले राज्य कोणते आहे? हे मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेश. केव्हा स्थापना केली? 18 ऑगस्ट 2020 साली. हे दुसरे राज्य आहे. सेवा हमी कायद्यातील 369 सेवांची ऑनलाईन हमी देणारे पहिले राज्य कोणते आहे? हे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र. राशन कार्ड वितरित करणारे पहिले राज्य कोणते आहे? हे दिल्ली आहे. दिल्ली. राशन कार्ड वितरित करणारे पहिले राज्य हे दिल्ली आहे. रिक्षा सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे? हे दिल्ली आहे. दिल्ली. कॅबिनेटचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? हे आंध्र प्रदेश आहे. आंध्र प्रदेश. आणि काही विज्ञानचे काही महत्त्वाचे क्वेश्चन बघूया मित्रांनो. बघा, मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंना प्रतिकार करू शकतात? कोणते करू शकतात? WBC करू शकतात. WBC. व्हाईट ब्लड सेल. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. डायलिसिस उपचार कोणत्या आजारात करतात? कोणत्या करतात? मूत्रपिंडाच्या आजारावर करतात. मूत्रपिंडाच्या आजारावर डायलिसिस उपचार करतात. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते आहे? हे मांडीचे हाड आहे. मांडीचे हाड. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेले अवयव कोणता आहे? हे कानामध्ये आहे. त्याचे नाव काय? स्टेपिस आहे. स्टेपिस. आणि मांडीचे हाड काय आहे नाव त्याचं? त्याचं नाव आहे फिमर. फिमर. फिमर आहे. फिमर. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. वनस्पतीच्या पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते?
काय आवश्यक असते? सूर्यप्रकाश आवश्यक असते. सूर्यप्रकाश आवश्यक असते. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार असते? कोणत्या धातूची तार असते? टंगस्टनची असते. टंगस्टन. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो? किती वेळ लागतो? 8 मिनिटे 20 सेकंद लागतो. 8 मिनिटे 20 सेकंद लागतो. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला मित्रांनो? कोणी लावला? हा न्यूटन यांनी लावला. न्यूटन यांनी. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. न्यूटनचे 3 नियम मित्रांनो कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत कोणता आहे मित्रांनो? कोणता आहे? सूर्य आहे. सूर्य. वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते? हे नायट्रोजनचे असते. नायट्रोजन किती टक्के आहे मित्रांनो? नायट्रोजन हे 78% आहे वातावरणामध्ये. ऑक्सिजन किती आहे? हे 21% आहे. कार्बन किती आहे? 0.03% आहे. आणि काय महत्वाचे जनक बघूया. बघा मित्रांनो, भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक कोण आहेत मित्रांनो? डॉक्टर विक्रम साराभाई. डॉक्टर विक्रम साराभाई हे इस्रोचे पहिले अध्यक्ष होते. इस्रोचे पहिले अध्यक्ष. इस्रोची स्थापना केव्हा झाली मित्रांनो? 1969 ला. 1969. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. भारतीय क्षेपणास्त्राचे जनक कोण आहे मित्रांनो? हे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आहे. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. भारतीय महासंगणकाचे जनक कोण आहेत? विजय भाटकर आहेत. विजय भाटकर. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. भारतीय अणुविज्ञानाचे जनक कोण आहेत? हे डॉक्टर होमी भामा आहेत. डॉक्टर होमी भामा. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना आमदार यावर्षी 2024चा भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. भारतीय उद्योगाचे जनक कोणाला म्हणतात मित्रांनो? जमशेदजी टाटा यांना म्हणतात. जमशेदजी टाटा यांना म्हणतात. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोण आहेत? दादासाहेब फाळके. दादासाहेब फाळके. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. आधुनिक भारताचे जनक कोण आहेत? राजाराम मोहन राय यांनी. राजाराम मोहन राय यांनी. यांनी सतीप्रथा बंद केली होती. केव्हा केली? 1829 साली. 1829 साली. भारतीय असंतोषाचे जनक कोण आहेत? हे लोकमान्य टिळक आहे. लोकमान्य टिळक म्हणतात यांना. भारतीय राष्ट्रवादीचे जनक कोण आहेत? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. सुरेंद्रनाथ बॅनर्जी. भारतीय राष्ट्रवादीचे जनक सुरेंद्रनाथ बॅनर्जी. भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत? दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी. आणि जगाचे म्हणलं तर ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ. भारतीय ग्रंथालयाचे जनक कोण आहेत? एस.आर. रंगनाथन. एस.आर. रंगनाथन. आधुनिक भारताचे शिल्पकार कोण आहेत मित्रांनो? पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू. आधुनिक भारताचे शिल्पकार. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत मित्रांनो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पाणी पंचायतीचे जनक कोण आहेत? विलासराव साळवी. विलासराव साळवी. साळुंखे. सॉरी मित्रांनो. भूदान चळवळीचे जनक कोण आहेत? हे विनोबा भावे. विनोबा भावे. भूदान चळवळीचे जनक विनोबा भावे. पंचायत राज पद्धतीचे जनक कोण आहेत मित्रांनो? हे बलवंतराय मेहता. बलवंतराय मेहता. भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोण आहेत? सॅम पित्रोदा. भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक हे सॅम पित्रोदा. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. आर्थिक राष्ट्रवादीचे जनक कोण आहेत? दादाभाई नौरोजी. आर्थिक राष्ट्रवादीचे जनक कोण आहेत? दादाभाई नौरोजी. मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पत्र लिहिले होते. केव्हा लिहिले? 1832 साली. 1832 साली. भारतीय आरमाराचे जनक कोण आहेत? छत्रपती शिवाजी महाराज. आधुनिक महाराष्ट्राचे जनक कोण आहेत? बाळशास्त्री जांभेकर. महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? वसंतराव नाईक. महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक. भारताच्या एकीकरणाचे जनक कोण आहेत? सरदार पटेल आहेत. भारताच्या एकीकरणाचे जनक हे सरदार पटेल. आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत? केशवसूत. केशवसूत. काय महत्वाचे कृषी क्षेत्रातील महत्वाची क्रांती बघूया. हरित क्रांती कशा संबंधित आहे मित्रांनो? अन्नधान्य उत्पन्नात वाढ. अन्नधान्य उत्पन्नात वाढ. धवल क्रांती कशा संबंधित आहे? दुधाच्या उत्पन्नात वाढ. दुधाच्या उत्पन्नात वाढ. श्वेत क्रांती कशा संबंधित आहे मित्रांनो? रेशीम उत्पन्नात वाढ. रेशीम उत्पन्नात वाढ. नील क्रांती कशा संबंधित आहे? मत्स्य उत्पन्नात वाढ. पीत क्रांती कशा संबंधित आहे? तेलबिया उत्पन्नात वाढ. लाल क्रांती कशा संबंधित आहे? मेंढी शेळी उत्पन्नात वाढ. तपकिरी क्रांती कशा संबंधित आहे मित्रांनो? कोकाचे उत्पादन वाढवणे.
गोल्ड क्रांती कशा संबंधित आहे? आलू उत्पादनात वाढ. सुवर्ण क्रांती कशा संबंधित आहे? मधाचे उत्पादन. सुवर्ण क्रांती ही मधाच्या उत्पादनात वाढ करण्यास आहे. रजत धागा क्रांती कशा मित्रांनो? अंडी उत्पादन. गुलाबी क्रांती कशा संबंधित आहे? कांदा उत्पादन. कांदा उत्पादन. प्रमुख व्यक्ती बघूया, त्याची नावे बघूया. मॅन ऑफ पीस कोणाला म्हणतात मित्रांनो? लाल बहादूर शास्त्री म्हणतात, यांना म्हणतात. मॅन ऑफ पीस लाल बहादूर शास्त्रीला म्हणतात. शहीद आलम कोणाला म्हणतात? भगतसिंग यांना म्हणतात. भगतसिंग. भारताची कोकिळा कोणाला म्हणतात? सरोजिनी नायडू यांना म्हणतात. भारताची कोकिळा आहे कोणाला म्हणतात? सरोजिनी नायडू यांना. गान कोकिळा कोणाला म्हणतात? हे लता मंगेशकर यांना म्हणतात. गान कोकिळा आहे लता मंगेशकर यांना म्हणतात. गरिबाची कैवारी कोणाला म्हणतात? के कामराज यांना म्हणतात. कामराज. प्रियदर्शनी कोणाला म्हणतात? हे आपल्या इंदिरा गांधीला म्हणतात. इंदिरा गांधी. देशरत्न कोणाला म्हणतात? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे राज्यघटनेचे पहिले अध्यक्ष होते. भारताचे बिस्मार्क कोणाला म्हणतात? सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हणतात. भारताचे बिस्मार्क हे कोणाला म्हणतात? सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हणतात. विदर्भ केसरी कोणाला म्हणतात? बिजरलाल बियाणी यांना म्हणतात. विश्वकवी कोणाला म्हणतात? रवींद्रनाथ टागोर यांना म्हणतात. रवींद्रनाथ टागोर. भारताचे बुर्क कोणाला म्हणतात? सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना म्हणतात. भारताचे बुर्क सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना म्हणतात. शांतिदूत कोणाला म्हणतात? पंडित जवाहरलाल नेहरू यांना म्हणतात. महाराष्ट्रातील नद्या व त्याच्या काठावरील शहरे बघूया मित्रांनो, जे महत्वाचे बघूया. कृष्णा नदीवर कोणते कोणते शहरे आहेत बघा मित्रांनो. कराड, सांगली, मिरज, वाई, औदुंबर हे कृष्णा नदीवर आहेत मित्रांनो. आणि भीमा नदीवर कोणती आहे? हे पंढरपूर आहे. पंढरपूर. मिठी नदीवर कोणती आहे? हे मुंबई या शहराच्या काठावर आहे. मुळा कोणती आहे? मुळा मुठावर पुणे आहे. पुणे. इंद्रायणी नदीवर कोणती आहे? आळंदी आणि देहू. प्रवरा नदीवर कोणती कोणती शहरे आहेत मित्रांनो? नेवासे आणि संगमनेर. पांझरा नदीवर कोणती आहे? हे धुळे. कयाधू नदीवर कोणतं शहर आहे? हे हिंगोली शहर. पंचगंगा नदीवर कोणती आहे? हे कोल्हापूर शहर. धाम याच्यावर कोण आहे? पवनार. नाग कोणते आहे? नागपूर या शहरावर नदीकाठी आहे नाग नदी. भडगाव हे कोणते आहे? गिरणा नदीवर. चिपळूण हे कोणत्या नदीवर आहे? वाशिष्ठी नदीवर आहे. वाशिष्ठी. पुलगाव कोणते आहे? वर्धा गाव. चंद्रपूर जिल्हा कोणती आहे? इराई नदीवर. हिंगणघाट कोणत्या नदीवर आहे मित्रांनो? वेण्णा नदीवर आहे. वेण्णा नदीवर. जेजुरी कोणते आहे मित्रांनो? हे कार्य. अहमदनगर कोणत्या याच्यावर आहे? सिन्हा. अमळनेर कुठे आहे? हे बोरी येथे आहे. बोरी. शिंदफणा नदीवर कोणते गाव आहे? माजलगाव. गोदावरी नदीवर कोणती कोणती आहे? नाशिक, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, नांदेड हे सगळे आहेत मित्रांनो. इथेच व्हिडिओ संपला. जय हिंद, जय महाराष्ट्र.